चित्रेजी, आता सांगा की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं जी भूमिका मांडलेली आहे, भूमिका ठीक आहे, पण उशीर नाही का झाला? सामना 2 दिवसांवर येऊन ठेपला आणि आता भूमिका मांडताय. ज्या दिवशी सामना होणार त्या दिवशी तुमचं आंदोलन होणार. महिनाभर अगोदर वेळापत्रक जारी झालं होतं, एवढा उशीर का झाला? आपण आज शो उशिरा घेतोय. शिवसेनेने ह्याच्या आधी विरोध दर्शवलेला आहे, जुलैमध्ये दर्शवलेला आहे. चर्चासत्र पण त्याच्यावर झाले. आदित्य ठाकरे साहेबांनी पत्र पाठवलं, सेंट्रल मिनिस्ट्रीला पाठवलं, भाजप चे जे कोण मिनिस्टर आहेत सेंटरमध्ये त्यांना पाठवलं. मला वाटतं चर्चेमध्ये तुम्हीच आला होता. 30 जुलैला चर्चा झाली होती, आपण बोललो होतो, तरी तुम्ही माझ्यावर आरोप करताय. तुम्ही सिंदूर के सम्मान में शिवसेना मैदान में ही घोषणा तर आजची आहे ना, ती तर 30 जुलैला नव्हती दिली तुम्ही. नाही, तेव्हा पण दिली होती. तेव्हाच रोज आता काय रोज रोज सेम टॅगलाईन वापरायची गरज काय? तेव्हा वक्तव्य केले होते, परंतु ह्याला विरोध केला होता. पानी और खून एक साथ नहीं बह सकता, तो सामना भारत और पाकिस्तान में सामना कैसे, ही तेव्हाची टॅगलाईन होती, आजची टॅगलाईन वेगळी आहे. बरोबर आहे. तर आता कैसे बहेगा हे भारतीय जनता पार्टीने सांगणं गरजेचं आहे ना. कारण काय, जय शहा हे कोणाचे सुपुत्र आहेत? जाऊन द्या, ते कोणाचे सुपुत्र असतील, ते एक भारतीय आहेत ना. आता ते एक भारतीय असताना, ICCचे ते प्रेसिडेंट असताना, ते एकतर त्यांचे व्हिज्युअल्स व्हायरल होत आहेत, तुम्ही पण दाखवा चॅनलवर. शाहिद आफ्रिदी एका बाजूला काय म्हणतो देशाबद्दल, इंडियाबद्दल, प्रत्येकाचं रक्त खवळेल अशा प्रकारे शाहिद आफ्रिदीचे वक्तव्य आहेत. त्या शाहिद आफ्रिदी बरोबर हसतानाचे, गप्पा मारतानाचे व्हिज्युअल्स हे कोणाचे आहेत? तर ते जयशाचे. एका बाजूला भारतीयत्व हे सांगणार त्यांचे वडील, दुसऱ्या बाजूला स्वतःच्या मुलाला काय शिक्षा दिली आहे मला माहित नाही. आपण आता ना मेन मुद्द्यावर जाऊ, म्हणजे जनतेला पण कळेल, उगीच नाही तर बीटिंग अराउंड द बुश होईल सगळं. एशिया कप मध्ये जर इंडिया खेळली तर 4.14 मिलियनचं हे प्रॉफिट पाकिस्तानला होणार. आणि जर इंडिया नाही खेळली तर PCBला एस्टिमेटेड नुकसान होणार या टुर्नामेंटमध्ये, ते होणार 165 करोड टू 220 करोड. मग आपण हे काय, हे जे करोड आता त्यांना कमवायला देतोय, त्या पाकिस्तान क्रिकेट टीमला कोण विचारत नाही जगात, त्या पाकिस्तान क्रिकेट टीमच्या मार्फत हे एवढे करोड हे आपण का देतोय? त्यांनी आपल्या विरुद्ध शस्त्र विकत घ्यावे, आपल्यावरती हल्ला करावा, ह्याच्यासाठी देतोय का? एक टुर्नामेंट आपण खेळलो नाही तर त्यांनी काही होणार नाही.